मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। जसं की माझं नाव दिव्या बोरगे आणि मी खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करते, कारण की जास्त ब्लॉग बनवत नाही, माझे शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात। आज आपल्याला खूप काही काम आहे, घरातले काम थोडेफार आवरून झालेले आपले आणि नदीवर पण जायचं आहे, गोधड्या वगैरे धुवायला। धुतल्या होत्या आत्या मागेच, पण रियांशची रात्री तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांनी अख्ख्या गोधड्यांवर वॉमिटिंग वगैरे करून दिली, त्यामुळे नदीला आपल्याला गोधड्या घेऊन जायचे आहे धुवायला। त्यानंतर आपल्याला आज मेथीचे लाडू पण करायचे आहे आणि आपल्याला वावरात पण जायचं आहे। एक म्हणजे आमचं एक जवळच एक वावर, तुम्हाला तसं माहितीच, एक जवळच वावर आहे जिथं आपल्या घराचं काम चालू आहे आणि एक लांब आहे वावर 3 किलोमीटर, त्याच्यामुळे जास्त मी तिथे काही जात नाही, जवळच्याच वावरामध्ये मी जास्त तिथे जाते। चला आपण भेटूया आता नदीवरच। ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण की आपला आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे। प्लीज मित्रांनो, तुम्ही मला सपोर्ट करा, कारण तुम्हाला माहिती तुमच्या सपोर्टशिवाय पुढे जाऊ शकत नाही। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बाय। बघा आले आम्ही इथे नदीवर, हे बघा आमच्या सावरगावची नदी ही, आता खूप पाणी आलेलं आहे याला। हे बघा इथं आम्ही आता कपडे गोधडे वगैरे धुणार आहे। हे बघा एवढं मोठं धुणं घेऊन आलेलो आहे, याच्यामध्ये 2-3 ब्लँकेट आहे, चटया वगैरे सगळंच घेऊन आलेलो आहे। माणसी इथं पाणी साफ करतीये, इथं खूप घाण पाणी होतं त्याच्यामुळं। वहिनी आता गोधड्या पण धुतीये। बघा आता आम्ही गोधड्या धुतोय। साबण कुठे साबण? बघा आता आम्ही इथं गोधड्या धुतोय। पाणी आता लई घाण झालेलं आहे इथलं, लई म्हणजे लई खराब झालेलं आहे। बघा नानी आणि माऊ पण आली इथं कपडे धुवायला। बघा आधी आम्ही इथं कपडे धुवत होतो, पण इथं लई घाण होती, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो। हे बघा हा एक नमुना, त्यांचं विश्राव लागल किती राहिलो। हे बघा इथं लई घाण झालेली आहे, म्हणून आम्ही तिकडे गेलो समोर धुवायला। ब्लँकेट इथं धुतल्या आम्ही, इथं टाकला। हे पण नाही बस। ह्या नानी म्हणताय बघू कशी बनती ब्लॉग, कशी बनती। चला बाबा आम्ही पण कपडे धुवून घेते, घरी जाऊन अजून लय काम आहे, वावरात पण जायचंय। खूप दिवसांनी तिकडे गेली नाही, त्याच्यामुळे तिकडे जावं पण लागेल मला, तिकडे खूप जायची इच्छा पण होतीये आणि तुम्हाला पण दाखवेल मी तिकडं आमचं वावर। हे बघा आमच्या माणसी ताई आता इथे कपडे भिजत टाकताय। बघा आता आलोय आम्ही आता घरी, कपडे वगैरे सगळं वाळत टाकलंय। खूप थकलो होतो तिथं आम्ही, खूप म्हणजे खूप, एकदम पाणी पण एकदम, पाणी तर खूप होतं पण मग खूप घाण होतं, एवढं पुढं पण जाता येत नव्हतं धुण्यासाठी, कारण पाय वगैरे घसरण्याची पण भीती वाटते। बघा इथं आम्ही ब्लँकेट वगैरे सगळे आता वाळत वगैरे टाकलेले ना। रियांश बोल हाय, बोल हाय। काय करता? कुठे आहे? जेवण केलं का? बाय 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 कर बस। चला आता आपण घरात जाऊया, घरात लाडूची तयारी चालू आहे, चला बघूया आता लाडू कसे बनताय ते। बघा आता आम्ही घरी आलोय, आमच्या इथे लाईट बघा, इथे आम्ही मेथीचे लाडू बनवते, खारी खोबऱ्याचे। बघा इथे लाडू बनवताय। आता मी जेवायला बसतीये, शेंगदाण्याची मिरची, कांद्याची पात। सकाळपासून अजून जेवलेली नाहीये मी, खूप भूक लागलेली। आधी जेवण वगैरे करून घेऊ, मग आपण डायरेक्ट वावरात जाऊ मस्तपैकी। मी पण खूप एक्साइटमेंट आहे वावरात जाण्यासाठी, कारण खूप दिवसापासून गेलेली नाहीये मी। हे बा आम्ही लाडू करतोय। लाडू एवढं राहिले अण्णा, लाडू कधी येणार? आम्ही आला असतो तुम्हाला चालायचे, आमचीच लाडू तुम्हाला चालायचे, तुमची कोणतीच पद्धत चालायची नाही आम्हाला। आमचं एक लाडू लाडू बाई, तुमचे 5-6 लाडू होते। ह्याच मापाचे लाडू करत एक सारखे।
माझं एक एवढा माझ्या लाडू मी असे ठेवले ना त्यातला एक जरी मोठा दिसला मी तो उचलून घेतो फोडी ते ते लाडू पाहिजे तुम्ही एक एवढा परत एक एवढा. ते मोठे मोठे लाडू आहे ते समजायचे मम्मीचे. मम्मीचे नाही का मम्मीचे वाकडे तिकडे सारखे नाही गोल लाडू असते असे ढेमशे ढुमशे असे गुडमा गाडमा हे बघा माझा लाडू. हे बघा आमचे लाडू करून झालेले. आता आम्हाला जायचंय वावरात. हे बघा रियांशला पण झोपी लावतोय आम्ही कारण की ते खूप लांब आहे आणि आता खूप ऊन पण त्याच्यामुळे त्याला नाही घेऊन जाते. चला भेटूया मग जाता जाता. चला आता जाऊया आपण. चाललोय आता आम्ही तिकडे वावरामध्ये. हे बघा आम्ही सायकल घेतली तिकडे जायला. सायकल एकच सीट आहे. आता जाऊ कसं तरी आम्ही. चला कारण की खूप लांब येते. मला तर अजिबात होत नाही पायी पायी चालणं. हे बघा इथे किती छान आहे. बघा किती सुंदर दिसतंय. आमच्या घरामागची नदी आहे बघा. एकदम लांबून चक्कर मारून ह्या इकडून यावं लागतं मला. हे बघा ही नदी. हे बघा हेच आमचं समोर घर. आमच्या घराचं काम चालू आहे इथं. हे बघा घर. जाता जाता इथून घर लागतं त्याच्यामुळे इथं आले मी. खूप दिवसापासून मी इथं पण नव्हते आले. प्लास्टर वगैरे झालेले आहे. आता थोडंफार बाकी आहे. फरची बसवायची अजून भरपूर काम बाकी आहे. हे बघा हे देखो. हे बघा हा हॉल आहे. हे किचन आहे. खोपड़ी तोड़ साले का मेरा छुटका है 1 पीस. हे बघा एक कुत्र. भाई मी किती घाबरली. मला कुत्र्यांची लय भीती वाटती. भिकारे थांबवतो ना जिथंच येऊन पडत्या. हे बघा हे वॉशरूम. इथं बेडरूम आहे. हे दोन्ही बेडरूम आहे आणि वरती टेरेस आहे जाण्यासाठी. चला आपण जाऊ आता पटकन तिकडं. इथं नको टाइमपास करण्यात कारण तिथं पण आपल्याला खूप लांब जायचं आहे. बघा माणसं तिथंच उभी आहे. चला पटकन जाऊ आता. बघा मला म्हणते तू बस आणि मग मी चालवते म्हणजे आणि ते प्लॅनिंग आहे मला पाडायची. खायला पाहिजे फ्रॅक्चर करशील बघा. पडले तर मग मी काय करू. अगं पडन मी नको बाई. बघा गायांसारखे गागती. ही पडली बिडली भाऊ मी तुला हसन वहिनी. काय छान वातावरण झालेलं आहे ना. हे बघा कसलं झाड आहे काय माहिती. काय झालं बघा. गायांशी बोलते तर समजतच नाही. यांच्याशी बोला ना पण त्यांच्याकडे बघा ना सुद्धा ते. अरे नाही बघा ते. मी बघा मस्त वातावरण. बघा नदी किती छान झालेली आहे आता. बघा किती हे पाणी तर काहीच नाही बघा. एवढंच पाणी चालू आहे. दुख यांना त्याच्यात टाकून हे यांना या बया दिसतंय का. मेरे को पता आता है. नहीं आता है. आता मेरे को डूब कर लगा कि स्विमिंग करने की. अच्छा अच्छा. हे बघा वहिनी आपल्याला किती टाइम लागून पोहोचायला. अहो हे इतकं स्लो सायकल चालवताय ना लय टाइम लागून जायला आम्हाला. कशाला पाडून द्यायचंय का. नाही का चल. याची प्लॅनिंग आहे मला पाडायची. हे पाडतीन जेव्हाच राहतील. अरे माझे मग हातपाय मोडले तर काय करायचे. तुम्हाला काम कोण आवरू लागून. हे बघा हात सोडून चालत आहे.
हे पडलं ना त्याच्या कुत्र्याचं. हा ते धरलं वहिनी. इतका फास्ट चाललं मस्त. काय बघा बघा बघा, एक पोरग माझ्या मागं लागलेला आहे. बघा बघा, त्याला लाजच नाही पोरांना. अरे हे वाटत. अरे 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 मी तुला 2000 हिला करू का? आई नका नका, परवाडायची नाही हिला. दर महिन्याला शॉपिंग लागते, 2 महिन्याला. महिन्याने झाले काय, चला शॉपिंगला, चला शॉपिंगला. मग नंबर हे बघा कलवा आहे हो, कलवा. म्हणे इथं वाघ आला तर पुढं काय बोला ना, पुढं काय बोला. हा मी का बसन त्याचं तोंड पाहत. बघा आता काय प्रश्न विचारा. कोणतं बाबा म्हणे मुझे तुमसे प्यार. काय पण मी नाही म्हणणार का मी त्या वाघ बिगाला गाणं. ही बघ ही तुझी फ्रेंड वहिनी. बघा तिथे गायचं नाव घेते. चल अरे कुत्रा आहे ना, दर टायमिंगला मी आली तेव्हा पण माझ्या भुकतच असतं. आज माझ्या नाही भुकलं का वहिनी सोबत. हा वहिनी सोबत म्हणून का काय. अरे बाप हे क्या हुआ. भाताजी म्हणे जगन्नाथ अंबाजी. हे बघा आमच्या इकडं काय मजा आहे. बघा आमच्या सावरगामध्ये इतकी नद्या, इतक्या नद्या आहे. हे बघा इथे सुद्धा नदी आहे. हे बघा आता विहिरीला तितकं पाणी ना. थांबा बोल. आमच्या विहिरीचं पाणी पाहिलं ना वरतून खाली जातं. बघा इतकं पाणी त्याला. आता खाली गेलेले वाटतं बहुतेक. थोडंफार खाली हे बघा ना, आहे जरा सकचे थोडंसं हे बघा. आपल्या वावराचे खूप जवळ आलेले आहे. काही खरं नसतं. घरचं एवढं काम करून इथे आहे ना कॅपॅसिटीच नाही राहत. सकाळी सगळं काम 12 वाजेपर्यंत आवरलं. त्याच्यानंतर आम्ही लाडू करायला लागलो आणि नंतर इकडे आम्ही ब्लॉग करायला चाललोय. एवढं सगळं करून एवढं लांब जायचं सोपं नसतं. आता इतके पाय दुखता ना. आता काय म्हणा मित्रांनो, तुम्ही प्लीज 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 मला सपोर्ट करा. तुमची सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला. कारण मी एवढं सगळं काही करतेय, एवढं लांब पण जाते मी ब्लॉग बघा मित्रांनो, तुमच्यासाठी मी एवढे लांब ब्लॉग पण करायला जाते. तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. प्लीज काय ओढा म्हणजे वाडा. हे बघा वडाचं झाड. अगं वाडा का वाडा काहीतरी म्हणता ना याला. मला माहित बाई. त्याला पाणी का. अजून तुम्हाला दाखवतेच पुढे गेला. थांबा. इकडं पाणी आणि इकडं पाणी. सगळीकडं पाणीचे सगळीकडं. बापरे मोर बघा, मोर बघा. नसन दिसत तुम्हाला. बघा बघा झाडांमध्ये गेले खूप मध्ये. आमच्या इथे इतके मोर आहे ना. सकाळी सकाळी खूप मोर असतात आमच्या इथं. खूप म्हणजे खूप. वहिनी जातो मी इकडं. असं जा. नको बाई, ऍक्च्युली दिवसांनी आली मी इथे. लक्षात पण नाही. सरळ सरळ रस्ता माहिती फक्त. तुम्हाला माहिती काय म्हणून म्हणते शेतात यायचं कधीतरी. नको मला नाही हो शेतातलं काम. यांना होतं काहीतरी. मग घरचं काम करती, पोराचं करती. मेरे माँ बाप को संभालती, तुमको संभालती, इतनाच बस आहे. हे बघा आता ही सायकल चालवतीये मी. केव्हाची सायकल चालवते बिचारी. सायकल चालवते तिचे पण पाय दुखत असतील. हे बघा इथं किती सुंदर आहे, किती छान दिसते बघा. सकाळी सकाळी तर खूप छान वाटत असं. हे बघा खूप आवडतं यार असं फिरायला. किती मज्जा वाटते ना असं. मस्त आपली एकच लाईफ भेटते, त्याच्यामध्ये पण एकदम एन्जॉय करून घ्यायचं. तर कधी काय होईल आणि काय नाही ना सांगताच नाही येत. लोक काय असं लोक नाव ठेवण्यासाठीच असतात. आपली मस्त आपली लाईफ एकदम भारी आपल्या पद्धतीने एन्जॉय करायची. स्वतः खुश राहायचं, घरच्यांना पण खुश ठेवायचं मस्तपैकी.
लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. ते काय नाव ठेवण्यासाठी जास्त स्वतः पुढे जात नाही आणि आपल्यालाही पुढे जाऊन देत नाही. त्याच्यामुळे जे आपल्या मनात असतं ना तेच नेहमी करायचं. हे बघा आलो आता आपण वावरात. बरं झालं आलो वावरात लोक. हे बघा याला किती बोरं आहे बघा. काही पिकले काही थोडे कच्चे, थोडेफार कच्चे पण तरी पण ते खूप छान लागतात. बघा बघा वावरात आलोय आपण आपल्या वावरात. इथं आधी चिंचाचे बदामाचे खूप मोठे मोठे झाडं होते इथे कावटाचे वगैरे. ते सगळे जाऊ द्या हे सगळे तोडून टाकले. हे बघा हे काय लावलंय इथे गहू ना मक्का आहे बघा. इथे मक्का लावलेली आहे. इथून एकदम लास्ट टोक आहे ना तिथपर्यंत आपलं सगळं वावर आहे. बघा आधी इथं खूप मोठे मोठे झाडं होते मी सगळे कापून टाकले. बघा हे नारळाची झाडे किती छान दिसतात. ते इथं फोटोशूटसाठी ना म्हणजे एकच नंबर जागा आहे एकदम भारी. जे लोक फोटोशूट करण्यासाठी एकदम चांगल्या चांगल्या याच्यावर जातात, चांगल्या चांगल्या लोकेशनवर जातात, त्यांच्यासाठी एकच बोलणं आहे की खेड्यासारखं वातावरण कुठंच नाही. अशा छान एकदम छोट्याशा गावामध्ये अशी सुंदर असं वातावरण असतं एकच नंबर. हे बघा इथं मानसीची मम्मी ते आणि तिचे फ्रेंड वगैरे त्यांच्यासोबत जरा आपण टिंगल मस्करी घेऊ आता. चला बघूया तिकडे गेल्यावर. चला आमच्या इथे जवळच्याच वावरामध्ये होते ते. हे बघा इथून एवढं वावर आहे. परत ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत पण आपलंच वावर आहे. हे इथले पण सगळं आपलंच वावर होतं पण ते विकून टाकलंय सगळं. हे बघा तर तिथे गेला मी तुम्हाला दाखवाल. तिथं खूप पेरूचं असं छान असं मस्त झाड आहे. त्याला खूप पेरू आहे खूप म्हणजे खूप. त्या साईडने तिकडे म्हणजे बांधणी ना मक्का आहे आणि या साईडने सगळे गहू आहे. अरे तुम्हाला माहिती आहे का कावर हसत होते आता कारण की ना मी इतकं मोठं बोलून घेतलं आणि मी ना व्हिडिओ चालू नव्हता केला. जाऊ दे होतं थोडंफार कधी कधी. जाऊ दे सांभाळून घ्या. चला बघा उडण खटोरा चल गया. सगळं एकदम लास्ट पर्यंत जे आहे ना ते आलो. इथं जे घर आहे त्यांच्याकडे आम्ही वावर वाटणी करायला दिलेलं आहे. हे बघा इथं कारण की वावर घरापासून खूप लांब आहे त्याच्यामुळं पाणी वगैरे सारखं सारखं करायला एवढं जमत नाही. म्हणजे कांदे वगैरे असं काही लावायचं वगैरे असं येत असतं आम्ही पण मग असं सारखं पाणी वगैरे घालायला यांच्याकडे दिलेलं आहे आम्ही. हे बघा बैल आहे का ग तो. हा बघा हा बैल. हे बघा खूप छान आहे इथं पण एकच नंबर आहे. तर साक्षीला शिकवणार आहे रोप कसं चिमटायचं. काय करू आगे इथं वर बस ना. वर मा बस हे काढायचं फक्त गवत का हळूहळू रोप चिम. बघा ते त्याच्यासोबत रोप पण काढून घ्या. नको अगर आताच झोपली ते लाडू करायचे होते. केले का लाडू. रियांची रात्री तब्येत बिघडली होती ना काय कुठे गेलो हे का. जाम झाले ग तुला जवळ कापायला आणायला पाहिजे ना. मला आणखी नाही काही नाही. आईला सांगायचं ना औषधी करायची नंतर नाही करणार करून पडशील. हे दुखतं ते दुखतं अशी म्हणू का मी नाही म्हणणार. तू का तू म्हणशील ना बाई हे बघा बाई हे कसं झालं असं म्हणशील तू. जरी काही झालं ना तुला मेकअप फ्री आपण ऑलरेडी फ्रेश राहतो त्याचं टेन्शन नाही. काय ग काहीतरी म्हणून कधी जायचं काय ग तोंडले काय पडलं काय करावं लागतं तुला आता किती. नको नाही डायरेक्ट वावरच
काही पण घेऊन येते कुठून उचलून. काय उचललं ग मी? येते उचललं. हा म्हणे बॉडी गार्ड आता बारीक झालेली तुला काय माहिती. मला त्या दादा भुशेवानी व्हायचं होतं. दादा उशी कोण आहे आता हे? ते चालले पेरू तोडायला. हे बघा तिला जोडी ती पण झालेली आहे आता. बघा बघा ते नाही तुम्ही बघा आंब्याचं झाड. हे पण आंब्याचं झाड. हे बघा हे झालंय तयार झालंय. हे बघा आता काय आलेलं आहे. पेरूचं झाड. हे बघा पेरू पेरू लई पेरू या झाडाला. लई म्हणजे लई. खाली पण काही. हे बघा काय आहे आता. हे काय. हा आधी मानव आहे तो वरती चढतोय. या आधी मानव बघा तुम्ही. एवढा कच्चा पेरू. अरे जरा पिकल तर काढ. एवढे पेरू आहे याड्यासारखे. तेवढे पेरू तर काढ. इतके पेरू आहे बापरे. वरती बघा किती पेरू आहे. काय धरू? ए पकड ग. आता बघा काय धरू का मी? बघा आता नको काढू. पाय धरते मी. चरण कहाँ पे है? नको अंजली. बघा ते दोघी चिटा भांडणं चालू आहे. अरे त्या दिवशी आम्ही आलो इतके पेरू. त्याला इतके पेरू. आता पण लय पेरू याड्यासारखं. नीट बघ तू. अरे पण मग ते मोठे मोठे दिसना ना ती बाई. हे बघ किती पेरू आहे. मला पकडून धरलं याने. माणसं याने मला पकडलं ना. कोणी पकडलं? झाडी अड नाही तर तुला गळ्यात पाडून घ्यायला. ते म्हशीले घरीच बरं आहे. येड दो पेरू हातात द्या. फेकू नको नाही तर जाईल सगळं तुटून फुटून. अरे इथे पेरू ठेवले तर कुठेतरी. कहा पे गया पेरू? काय वाटतं? जीव द्यावा. मी खाली उतरवतो. तिथून डायरेक्ट खाली पड. हा ना मग काय नाही तंगडा बिंगडा मोडल फक्त. नको नको मला काम करायचे. आमचं रोप बसून जाईल. रोप बसून जाईल. कांदे लावायचे बाई उन्हाळ. रोप काय थोडं ना थोडं किती मोठं रोप टाकेले 3-4 पायल्या. हा ए त्याला बदाम आहे का ग? ते बदामाच्या झाडाला. आहे देवाईनी मी शेतकऱ्याची लेक. मी एकूण ती एक. तू शेतकऱ्याची लेक आणि येडी येडी बाई लेक किती. हा ना येडी येडी. काही पण नको बनू मला येडी बिडी. अहो तू येडी आणि तुझ्या जोडीला या याड आहे. जाऊ दे. तुम्ही ना याडीची मैत्रिणी याडीची वहिनी पण याडीची नाही. अरे त्याला किती किती गुंच होता. का कशा सोडला तो? घे बर. लय मोठी पेरू होती त्याला. तो हा वरचा. हे बघ आई शपथ. हे बघ किती पेरू आहे. अगं हे बघ नाही वरती किती छोटे छोटे पेरू आहे. काढ नाही सगळं पिकले. अरे पिकले बाळा. हे बघ हे सुद्धा पिकलेलं आहे. हा कोणाला? मी तर तुला खाली घेतलं ना. मी डायरेक्ट वरती जाईल. दोघी घ्या बाई. एवढा जोर लावू जाऊ दे. कुठे गेला ते? गया ते कुठे गेलं? गया व भूर गया. आई शपथ. येशील तू खाली. हा मामी ना उरी. ए थोबड थोडे म्हणजे टाकली दिसली गावी. अगं तुला केस आहे पण मग आपल्या बदलायचा एक अर्थ झाला. तू टाकली. मी प्रेमाने म्हणते. माझं काही नको म्हणून प्रेमाने. हे जर का आपलं बिझनेस ना बाई पिशवी नाही पुढे मग आता दरी प्रेम पेरू. करेवानी.
जर हा पेरू, अरे हा पेरू या बाई पोतं भरून आम्ही पोरी घेतलेले. सॉरी ते पेरू या पोत्याला नाही बसवायचं, या पोत्याला त्या पेरू मध्ये बसवलं असतं. हे पोतं या पोत्यात बसणार नाही. ह्या बाई हिच्या हातात पोतं आहे, ते पोत्या, तू पोत्या आहे आणि हा पोतं आहे. नको एवढी एनर्जी वाया जाईल, जेवणासाठी थोडी कॅपॅसिटी राहू दे ना, ते पण नाही गिळवायचं. आई नको ग बिचारायला मारू. हे बघा इथं केळीचं झाड आहे. चला मी तुम्हाला केळी दाखवते, कच्ची पण खूप अजून ती. हे बघा केळी. इतकं भारी नाही इथून जाऊशीच वाटत नाही, पण काय आता जावं तर लागलच. इथून खूप वेळापासून आलेलो आहे इथं. रियांश झोपलेला आहे, तर झोपी लावून आलेलो आहे. घरी पण जावं लागेल आता. चला आता मग घरी निघायची तयारी करूया, भेटूया आता जाता जाताच. चला आता चालले आम्ही घरी. मला हे शेता वगैरे तर असं काही काम येत नाही. मला फक्त कांदे काय म्हणतात ते, कांदे पूर्ण तयार झाले ना ते फक्त काढता येतात. अजूनपर्यंत माझ्या शेतातलं कोणतंच काम नाही येत. माझं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा मी फर्स्ट टाइम ते कांदे काढायला चालू. त्याच्यानंतर डायरेक्ट मी आत्ताच आलेली इथं यायचा काही संबंधच राहत नाही. खूप लांब पण आहे आणि घरचे पण नाहीच बोलतात मला वावरातलं काम करायला. म्हणजे बघा मी किती नशीबवान मुलगी आहे मी, की माझ्या घरच्यांना आवडत नाही मी असलं काही काम केलेलं. त्यांना खूप काळजी घेतात ती लोक माझी. जशी मी लहान होते त्यापासूनच मला माझे घरचे बोलायचे, हिचं जेव्हा लग्न होईल तेव्हा हिचे घरचे खूप चांगले भेटतील. आणि खरंच असंच झालं की मला माझ्या घरचे खूप चांगले भेटले. एकदम म्हणजे सांगूच नाही शकत मी. एकदम भारी, मला एकदम असं सासर तर म्हणताच नाही येणार, एकदम असं माहेर टाईपच मला भेटलंय. मी जसं की बघतच होता साक्षी मला, म्हणजे जशी की मानसीची मैत्रीण आहे ती मला ते गवत काढायचं शिकवत होती, कसं काढायचं ते. अजूनपर्यंत म्हणजे मला काही येत नाही ते शिकवत होती ती. चांगलं वाटलं मला ती सांगते असं. म्हणजे ते काढतात, ते गवत वगैरे काढताना सगळे असे बसलेले असतात मस्तपैकी, सगळे मिळून वगैरे काम करतात. आणि असं छान असं जेवण, म्हणजे सगळं सोबतच बसून जेवण वगैरे करतात, की छान वाटतं. मला तर खूप आवडलं इथं. टाईम कसा निघून गेला समजलं पण नाही, एकदम मस्त वाटलं. आता परत कधी येईल सांगता पण नाही. येईल मी लवकरच येईल आता इथं परत. ते कसं रियांश लहान आहे खूप, आणि त्याला इथं एवढं लांब घेऊन यायचं. एकतर सगळे सकाळी कामाला निघून जाता आणि परत इथं इकडं सोडवायला पण कोणी नसतं. त्याच्यामुळे तर आम्ही झोपीला वगैरे लावून आलो होतो. आता बघा माणसी इथे थांबली, आता थकली. सायकलीवर असून थकली, मी पायी नाही थकली. मला खूप वीक समजतंय लोक, मी काही करू नाही शकत, मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत, असं नाही. पण सायकलीवर आली ती बरी का, करू शकते मी, सगळं करू शकते मी. जसं की मी तुम्हाला माझ्या घरच्यांबद्दल सांगत होती की माझ्या घरचे खूप चांगले आहे, खरंच खूप चांगले आहे. खूप म्हणजे मी शब्दात सांगूच नाही शकत. म्हणजे माझे पप्पा जेव्हा मी लहान होते तेव्हाच माझे पप्पा वारलेले आहेत. खूप लहान असतानाच ते वारलेले. माझे पप्पा म्हणजे मी खूप लहान होते, आम्ही सगळेजण खूप लहान होते तेव्हाच माझे पप्पा वारले. त्याच्यामुळे एवढं बापाचं प्रेम काय असतं एवढं म्हणजे काय माहितीच नाही आहे. आणि लहानपणापासूनच आमच्या आईने आम्हाला एवढं मोठं वगैरे केलं, एवढं शिकवलं, खूप काही केलं. आणि नंतरून माझं लग्न झाल्यानंतर माझी सासू आहे ना, माझी सासू नाहीच आहे ती माझी, म्हणजे एकदम फ्रेंड टाईप, एकदम फ्रेंडसारखंच सगळं आमचं. आणि जे माझे सासरे आहे ते सासऱ्यासारखे बिलकुल पण नाही, एकदम वडिलांसारखे. म्हणजे एकदम असे फिल्मी स्टोरी कशी असते ते जसं काही फिल्ममध्ये दाखवतात सगळं सेम तसं आहे आमचं. म्हणजे एकदम भारी आहे. लिटरली असं सांगताना म्हणजे बोलताना असं डायरेक्ट डोळ्यात पाणी येईल असं माझ्या घरचं. मला असे घरचे भेटलेले आहे मला. मी खूप नशीबवान आहे, मला असे घरचे भेटलेले आहे माझ्या. जसं की जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझ्या 2 महिन्यानंतरूनच मला रियांश राहिला होता. त्याच्यानंतरून मला बेबी वगैरे झाला. आता माझ्या घरचे बोलतात की माझं कॉलेज अर्धवटच सोडून गेलं होतं. जेव्हा मला 9वा महिना तेव्हा माझे फायनल पेपर होते SYचे, तेव्हा मला जाता नाही आलं माझ्या पेपरांसाठी. त्यामुळे मला घरचे आता बोलतात परत ॲडमिशन घे. पण असं म्हणजे ना आता माझा असं मूड नाही राहिला आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. म्हणजे मूडचं पण काही नाही आहे, मला इंटरेस्ट म्हणजे लहानपणापासूनच मला असं पार्लर वगैरे असं काही असंच सगळं करायला आवडतं. आणि
घरच्यांची खूप इच्छा आहे की मी शिकावं वगैरे. शिकली आहे मी, एस वाय झालेलं आहे माझं, फक्त लास्टचे पेपर नाही दिलेले आहेत मी. आणि माझ्या सोबतचे सगळे पुढे निघून गेले. असं नाही का ते निघून गेले म्हणून मी जात नाही, पण आता म्हणजे कॉलेज तर घरचे बोलताय कॉलेज कर म्हणून. बघू आता कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं का नाही. माझं म्हणजे असं मन नाही राहिलं मला असं कॉलेजमध्ये जाण्यासारखं. पण म्हणजे आधीच माझा पार्लरचा कोर्स झालेला आहे, असं थोडंसं बेसिक वगैरेच झालेलं आहे माझं. मला पूर्ण पार्लर शिकून घ्यायचं आहे. आणि जसं की तुम्ही बघितलं आमचं ह्या साईडला घर झालेलं आहे, नवीन घर. त्या नवीन घराच्या इकडं आता तिकडंच आम्हाला मोठं पार्लर करून घेणार आहे मी एकदम मस्त. आणि त्याच्या आधी पण जिकडं पार्लर होतं आम्ही जिथं राहतो तिथं, आता जिथं ते पार्लर आहे ते पण पार्लर खूप छान चालतं, एकदम मस्त चालतं म्हणजे. आणि ज्या साईडला आमचं घर बांधलेलं आहे त्या साईडला असं म्हणजे तिथून शाळेतल्या मुली वगैरे येतात, तिथूनच येत असतात पार्लरमध्ये. एक जरा आमचं घर तिथंच झालेलं आहे, मग बायांना तिथल्या मुलींना वगैरे यायला पण तिथं खूप असं म्हणजे सोपं पडेल. आणि तिथं खूप जण पण येत जाईल कारण तिथं खूप घर वगैरे पण आहे. आमच्या जवळ नाही, आम्ही असं मळ्यात राहतो, मळ्यात घर बांधलेलं आहे आम्ही. आमच्यापासून अशी लांब लांब घरं आहे. आणि आम्ही जिथं राहतो तिथं फक्त 2च घर आहे, एक आमचं आहे आणि एक आमचे नातेवाईक आहे त्यांचं घर आहे तिथं. जसं की तुम्ही माझा आत्तापर्यंत ब्लॉग एवढा बघतच आलेले आहे, तर लास्टपर्यंत पण ब्लॉग बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलं म्हणजे तुम्ही माझं काही चुकत पण असेल तर मला सांगा, पण माझा व्हिडिओ आवडलाच तुम्ही शेअर पण करा दुसऱ्यांना. आणि प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा. खूप दिवसांपासून मी व्हिडिओ बनवते, पाहिजे तसं रिस्पॉन्स भेटत नाही आहे. तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ करताना माझ्याकडून काही चुकत असेल तर तुम्ही ते सुद्धा मला सांगा, मी ते चांगलंच मानून घेईल की अरे यार आपल्या चांगल्यासाठीच सांगता येते. तुम्ही मला सांगा त्याच्यामध्ये. बोलता बोलता बघा मी किती जवळ येऊन गेले. आणि अशी जर चाबी न बोलता असे तर हातापर्यंत पाय दुखता, हे दुखता ते दुखता. सवय नाही मला अशी लांबपर्यंत चालायची. लग्नाआधी मी खूप म्हणजे कॉलेज वगैरे क्लास वगैरे खूप राहायचे, तेव्हा चालायची तेव्हा काही नाही वाटायचं. मग जसं लग्न झालं तेव्हापासून म्हणजे चालायचं कुठं संबंधच नाही. जिथं कुठं जायचं तिथं गाडीवरच जायचं. हे बघा मोर, जाताना पण मोर दिसले आम्हाला, इतके सुंदर दिसत आहे ते पण फोनमध्ये काय एवढं क्लिअर दिसतं ना, सगळं काळं काळं दिसतंय. 5-6 मोर आहे इथं. आपण आता घराच्या खूप जवळ आलेलो आहे. संध्याकाळी मला माझ्या मम्मीकडे पण जायचं आहे कारण की माझी मम्मीची तब्येत बरी नाही आहे, दवाखान्यामध्ये ॲडमिट होती ती. आजच तिला सोडून दिलेलं आहे माझ्या मम्मीला, कारण की सांगून समजत नाही. तिला आराम करायला लावलं, तिला जेवायला लावलं, पण ती काय जेवण करत नाही. एवढंसं करते. सलाईनवर थोडी ना सगळं होतं, थोडंसं जेवण वगैरे पण करावं लागतं, तेव्हाच तर आपल्याला सलाईन साथ देते. मग तिच्या घरी जाईल थोडे 2-3 दिवस तिथंच थांबणार आहे मम्मीजवळ, मग तिची पण मला काळजी वगैरे घेता येईल. आणि मग दीदी पण येणार आहे मम्मीला भेटायला. मी इथं जवळच राहते त्याच्यामुळं मी जात असते मम्मीकडं. आणि दीदी जरा नाशिकला राहते त्याच्यामुळं ती जॉबला पण आहे, त्याच्यामुळे ती संडेला येणार आहे. आणि तिथे गेल्यावर म्हणजे मला मम्मीची काळजी वगैरे पण घेता येईल, कारण ती जेवढे पण दिवस घरी राहील आराम करण्यासाठी तेवढे पण दिवस ती कामच करत राहील, ऐकणार तर नाही. त्याच्यामुळे मी तिकडे संध्याकाळी जाणार आहे. तर बघा जवळच आलेलं आहे आपण, घराच्या खूप जवळ आलेलं आहे. मला तर असं झालं मी कधी घरी जाते आणि कधी एका परची पाणी बिणी पिऊन झोपते, जरा बसते. काही सकाळपासून मी काही ना काही करतेच आहे. सकाळी 12-12:30ला सगळं काम आवरल्यावर लाडूची तयारी केली, त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आलो. आणि आत्ता तिथून डायरेक्ट आम्ही आता 4 वाजता निघलेलो आहे. म्हणजे सकाळपासून मी बसलेलीच नाही. आणि त्याच्यानंतर आता रियांश पण उठला असेल का काय, त्याची पण एक हे, तो जो उठला असेल मग बसताच नाही. परत त्याला जेवण वगैरे चारायचं, परत तो खेळणार वगैरे. पाय दुखत आहे मित्रांनो, खतरनाक पाय दुखते, त्याच्यामुळे मी इकडे येत नाही कधी. डेंजर पाय दुखता. जसं की तुम्हाला माहिती होतं मित्रांनो, माझ्या मम्मीची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे माझ्या मम्मीकडे जाणार आहे. आलेली मी इकडं. तिकडून आलेली डायरेक्ट झोपून घेतलेलं होतं कारण पाय ते खूप म्हणजे खूप दुखत होते, विचारूच नका. कारण की पहिल्यांदा एवढी लांब मी गेली होती पायी त्याच्यामुळं. आता मी मम्मीकडे इकडे आले तर मी आता 4-5 दिवस इथंच राहणार आहे. मम्मी तर काय ऐकत नाही, तिची काम करतच राहते. तरी पण मी मम्मीचं खाण्यापिण्याचं जरा थोडं तिच्याकडे लक्ष ठेवणार आहे. आणि मग थोड्या दिवसांनी दीदी पण तिला भेटायला येणार आहे, ती नाशिकला असते.
मित्रांनो, आपण हा व्लॉग आता इथेच एंड करतोय. आज आपला हा दिवसभरचा व्लॉग होता. जर माझं कुठं व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ बिना स्किप करता पूर्ण फुल बघा. तुम्ही कुठं स्किप करू नका. जरी तुम्हाला बोर होत असेल तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मला सांगा तुम्ही कुठं चुकत असेल तर. आणि प्लीज 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 मित्रांनो, मला सपोर्ट करा. प्लीज मला सपोर्ट करा प्लीज. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.